गोष्टी आपल्याला माहित आहे. अरे कुठल्या तर आईचा लेक असेल, कुठल्या तर बहिणीचा पोरगा असेल, कुठल्या तर मावशीचा तो पोरगा असेल. आज 14वा दिवस आहे. माऊली हरणवर नावाचा एक माझा मित्र आहे, गणेश केसकर नावाचा माझा क्लासमेट आहे. त्या ठिकाणी उपोषण करते. रात्रीच मी आणि बाबाराजे हुंदे 4:45 वाजता भाव त्या ठिकाणी गेलो. त्याच्या अगोदर देवानंद जगताप, बाळासाहेब पळकर आणि आमची टीम त्या ठिकाणी गेली. आमचे मित्र सांगली जिल्ह्याचे नेते नवनाथ भावरंजे हे त्या कार्यक्रमाला होते. भाव अक्षरशः मी पुढे भाषण चालू होतं आणि त्याच वेळेस माऊली हळणकर स्टेजवरून खाली पडलं. अहो जर इथं पोराला किंवा आपल्याला घरात त्याला ठेच लागली तर आपण त्या ठिकाणी काय करतो, डॉक्टरकडे घ्या, रामदास डॉक्टरकडे न्या, रुक्मिणी डॉक्टरकडे न्या. अरे ती तर हाडामासाची पोरं गेले. 10व्या दिवशी ती कोसळली होती. कधी तुम्ही पेटून उठणार आहे? एखाद्याला म्हणलं भाव आंदोलनाला चला, मला घरी काम आहे, आंदोलनात चला, मला डेअरीत दूध घालायचं आहे, माझी शर्ड, माझी मेंढर मसर. हो तुम्ही 365 दिवस हेच धंदा करणार आहे. कारण आपली 5वी पुस्तकात धनगर समाजाच्या जातीमध्ये पुजले. मला एकच विनंती करायचे, बाकीचं काही राहू द्या, परंतु ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असते, ज्या ज्या ठिकाणी मग कुठल्याही समाजाचा असो त्या समाजाच्या कार्यकर्त्याला आपण पाठबळ देणं तितकंच गरजेचं असतं. या 14 दिवसाचं आंदोलन त्या ठिकाणी पंढरपूरला चालू आहे. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला एकच विनंती करतो की जसं अभयदादांनी त्यांना मागणी केली त्या पांडुरंगाला, तसंच मी मागणी करतो. हे पांडुरंगा, हे गोरगरीब घरचे 14 जण पोर आहेत. कुठल्या आमदाराचा पोरगा, कुठल्या खासदाराचा पोरगा, कुठल्या जिल्हा परिषद सदस्याचा पोरगा कोण उपोषण धरत नाही. सामान्यातले सामान्य पोरं ज्याला असणाऱ्या समाजाचा करवाळा वाटतो, हीच पोरं उपोषण धरते, हीच पोरं क्रांती करते. जर विखे कोपरे साहेब जन्माला आलं नसतं तर धनगर समाज कुठे माहीत झाला नसता. महादेवदान जर जन्माला आले नसते तर या भागाचं नेतृत्व काय केलं नसतं. या भागाचे गोपीचंद पडळकर साहेब निर्माण झाले नसते तर आपला असणारा महाराष्ट्राच्या तख्त्यावरती किंवा दिल्लीच्या तख्त्यावरती आपला आवाज पोहोचला नसता. म्हणून भले तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये आता, परंतु तुमचा पक्ष तुम्हाला लसलाभ असतो, परंतु ज्यावेळेस समाजाचं एखादं आंदोलन असतं त्यावेळेस पक्षाची जोडी बाजूला ठेवा आणि या आंदोलनात सहभागी होत जावा. एवढीच माफकाची विनंती करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी एक संयोजक म्हणून या ठिकाणी तुमचा आभार मानतो. आणि यानंतर आमचे नेते सन्माननीय अनिलभाई देसाई या असणाऱ्या उपोषणाला मार्गदर्शन करतील.